काय नाही, असं युट्यूबला आपण आपलं जे समाज आहे समजा, आपली जी परेशानी आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतात आपण. आता एवढ्या 5-50 मेंढ्या आहेत रोडच्या कडेला चारायच्या. आता डोंगराला का नाहीत नेल्या? पाणीच नाही प्यायला. आणखी मेंढ्याला पाणी नाही, पाऊसच त्या लेवलला पडला नाही. धुवून गेला की पाऊस झाला म्हणायचं, रानाच्या बाहेर पाणी निघलं अजून. त्याच्यामुळं आता ही परेशानी सहन करावं लागते. रोडच्या कडेला वाहन एखादं जनावर गेलं, मोडलं बी तरी सहनच करावं लागते. आणि आणि राहायचं कुठं आता? पाऊस बिऊस पडला तर पाल करून राहायचं. कवाळीची कोप करायची. हा, पण स्वयंपाक कसा करायचा पावसामध्ये? पर्याय नाही, पर्यायच नाही तर. चूल कशी पेटन पावसात तसल्या? नाही पेटली तर थोडा वेळ लागेल, पुन्हा वेळ लागून पुन्हा पेटेल. टायमिंग मध्ये गोष्ट होत नाही. लयच अवघड आहे ना. म्हणजे रोडच्या कडेला राहायचं पाल करून, पाऊस आला कुठल्या अडचणी येतात पण धोक्याच्याच आहेत ऊन पाळण्यासाठी. बापरे, विचार केल्यावर खूप गंभीर विषय आहे बरं का हे. कारण की समजा आता कुरण नाहीत राहिले, कुठं खायला नाही, रोडच्या कडेला चारायचं आता. आणि जर पाऊस वारा कावदान आला पडत्या पावसामध्ये तर स्वयंपाक करणं शक्य नाही. झोपावं बी लागत असं बिना जेवता काही वेळेस. काय वेळेस तसंच झोपावं लागतं. घरच्यांना कसं देतात, चुलच का पेटली नाही, स्वयंपाकच का केलं नाही, असं तुम्हाला समजून घ्या, असा त्रास द्यायचा म्हणजे नाही, घरच्याला तर बोलू शकत नाही ना आपण.